डिसेंबरची कडाक्याची थंडी आणि सगळीकडे धुके यामुळे दूरवर नजर टाकली तरी कोणी दिसत नव्हते. घरातील सर्वजण अंगावर पांघरून घेऊन झोपले होते. सासूबाई आणि मोठ्या जाऊबाई आपापल्या खोलीत झोपल्या होत्या. घरात फक्त दोनच जीव फिरत होते, ते म्हणजे घरची धाकटी सुनबाई अंजली आणि मोठ्या सुनेचा मुलगा मोनू, ज्याला शाळेत जायचं होतं. त्यामुळे तो मन मारून शाळेत जायची तयारी करत होता आणि त्याला शाळेत पाठवण्याची जबाबदारी अंजलीची होती. त्याला उठवण्यापासून त्याचा जेवणाचा डब्बा आणि नाश्ता तयार करण्यापर्यंतची सर्व जबाबदारी अंजलीची होती. तसं तर कोणी मोठा असेल तर तो स्वतःची तयारी स्वतः करेल, पण मोनू अजून 7 वर्षाचा होता आणि त्याला तयार करताना अंजलीची हालत बेकार होत होती. एवढ्या थंडीत मोठ्यांना उठावंसं वाटत नाही. अशा परिस्थितीत लहान मुलाला बळजबरीने उठवून तयार करणे म्हणजे स्वतःशीच युद्ध लढल्यासारखे होते. वरून मोनू टिफिन घेऊन जाण्यासाठी तयार नव्हता. हट्ट करत होता की मी बटाट्याचे पराठेच घेऊन जाईन. पण रात्री जाऊबाई मेथीचा पराठा कर असं बोलून झोपली होती. अंजलीने तिच्या म्हणण्याप्रमाणे पराठे बनवले होते. आता बटाट्याचे पराठे बनवायला पुरेसा वेळ नव्हता, म्हणून कसे तरी त्याला समजावून शाळेत पाठवले. दार बंद करून ती आत आली तर मोनू टिफिन तिथेच टाकून गेल्याचे तिला दिसले. आता टिफिन द्यायचं कसं? तसं तर तिला माहित होतं की मोठे दीर दुकानात जाताना टिफिन देऊन जातील, कारण की त्यांच्या रस्त्यातच स्कूल लागत होतं. परंतु आता सुनबाई आणि मोठ्या जाऊबाईंना कसं समजवायचं? समस्या अशी होती की जर कोणती कमी राहिली तर सासूबाई त्यांच्यासोबत मोठ्या जाऊबाई सुद्धा गोष्टी ऐकवायला लागायच्या. जेव्हापासून लग्न झालं आहे तिथपासून तिला एक नाही तर दोन दोन सासू आहेत असं वाटू लागलं होतं. आता 3 महिन्यापूर्वीच तर अंजलीचं लग्न संयुक्त परिवारात झालं आहे. घरामध्ये सासू सासरे, मोठे दीर जाऊबाई, 2 छोटे दीर होते. सोबतच जाऊबाईंचा एक मुलगा होता. जेव्हापासून अंजली लग्न होऊन आली आहे तेव्हापासून सासू सोबत मोठ्या जाऊबाईने सुद्धा कामापासून संन्यास घेतला आहे. हा, पण बसून बसून ऑर्डर मात्र देत होत्या आणि नंतर सगळ्यांना सांगायच्या की मी काम केलं आहे. अंजली काही बोलायला गेली तर मोठ्या जाऊबाई म्हणायच्या की मी तुझ्या आधी या घरात आली आहे, मी पण तर एवढ्या वर्षापासून या घरात काम केलं आहे. सासूबाईंना तर ह्यांच्याशी काही घेणं देणं नव्हतं, कारण त्यांच्या अनुसार तर घरातील काम तर होतच होती. तर मग त्यांना काय समस्या येणार होती? समस्या तर अंजलीला होती. एवढ्या लोकांचे काम करता करता तिची अवस्था खराब झाली होती. अंजली टिफिन परत किचनमध्ये घेऊन गेली आणि सगळ्यांसाठी चहा बनवू लागली. चहा बनवून झाल्यावर तिने प्रत्येकाला त्यांच्या खोलीत चहा नेऊन दिला आणि नाश्ता बनवण्याच्या तयारीला लागली. दरम्यान चहा पिऊन झाल्यावर सासू आणि जाऊबाई परत अंथरुणात पडून राहिल्या, तर मोठे दीर त्यांच्या खोलीतून किचनमध्ये चहाचा कप ठेवायला आले. तेव्हा त्यांनी पाहिलं की मोनूचं टिफिन ठेवलं आहे. त्याला बघून त्यांनी विचारलं, काय झालं अंजली? आज सुद्धा मोनू टिफिन घेऊन गेला नाही का? हा भाऊ, आज सुद्धा मोनू टिफिन घरीच ठेवून गेला आहे. त्याला बटाट्याचे पराठे खायचे होते आणि आज मी मेथीचे पराठे बनवले होते. हा मुलगा पण ना खूपच हट्टी होत चालला आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. दुकानात जाता वेळी मी त्याच्या स्कूलमध्ये टिफिन देऊन जाईन. एवढं बोलून मोठे दीर त्यांच्या रूम मध्ये निघून गेले. काही वेळानंतर घरातील पुरुष आंघोळ करून नाश्ता करायला आले. तेव्हा सासूबाई आणि मोठ्या जाऊबाई उठून बाहेर आल्या. सगळ्यांना नाश्ता करताना बघून जाऊबाई पुन्हा त्यांच्या रूम मध्ये निघून गेल्या. थोड्या वेळानंतर जेव्हा सर्व लोक जाऊ लागले तेव्हा मोठ्या दीराच्या हातात टिफिन बघून मोठी जाऊबाई अंजली जवळ आली आणि तिला म्हणाली, तू आज सुद्धा मोनूला टिफिन का नाही दिलंस? आता तर हा रोजचा तमाशा झाला आहे. एक लहान मुलगा सुद्धा तुला सांभाळता येत नाही? जाऊबाईंचा आवाज ऐकून सासूबाई सुद्धा किचन मध्ये आल्या आणि विचारू लागल्या, काय झालं मोठ्या सुनबाई, तू लहान सुनेवर इतकी का चिडली आहेस? त्यावर मोठी सून कविता म्हणाली, ओरडू नाही तर काय करू, आज सुद्धा माझा मुलगा डबा न घेता शाळेत निघून गेला. माझ्या मुलाला हिला उपाशी ठेवायचं आहे. त्यावर सासूबाई अंजलीला विचारू लागल्या, काय झालं अंजली, तू मोनूला टिफिन का दिला नाहीस? त्यावर अंजली म्हणाली, अहो आई, मी त्याचा टिफिन तयार केला होता. मी मेथीचे पराठे बनवले होते, पण त्याला बटाट्याचे पराठे हवे होते, त्यामुळे तो डबा इथेच ठेवून गेला. त्यावर मोठी जाऊ कविता म्हणाली, दोन बटाट्याचे पराठे बनवले असतेस तर तुझं काय बिघडलं असतं? कविता अजूनही स्वतःची हार मानण्यास तयार नव्हती. अंजली कविताला म्हणाली, अहो ताई, तुम्हीच मला मेथीचे पराठे बनवण्यास सांगितले होते, त्यामुळे मी बनवले. अगं पण 2 पराठे बनवण्यास किती वेळ लागला असता? वेळेवर उठत जा, मग प्रत्येक गोष्ट आपोआप वेळेत होईल. तू झोपून राहिली असशील म्हणून माझा मुलगा डबा न घेता निघून गेला, ही तर खूप चुकीची गोष्ट आहे. अगं छोटी सुनबाई, तू दररोज उशिरा उठते,
त्यामुळे नीरज डब्बा न घेता शाळेत निघून जातो. त्याच्या वडिलांचे दुकान रस्त्यातच आहे, त्यामुळे त्याचं नशीब बरं म्हणायचं. आणि त्याचा डब्बा रोज शाळेत त्याच्यापर्यंत पोहोचतो. तसे इतका निष्काळजीपणा बरा नाही, असं म्हणत सासूबाई अंजलीला समजावू लागल्या. तितक्यातच कविताला जास्तच जोर आला. ती म्हणाली, सकाळी लवकर उठून मी मोनूला तयार करायची आणि डब्बा न देता मी त्याला असं कधीही शाळेत पाठवलं नाही. जर स्वतःचा मुलगा असता तर तुला कळालं असतं. हे सर्व ऐकून अंजली आतून खूप तुटून गेली. तिला खूप वाईट वाटत होतं. तिची मोठी जाऊ उगाच तिला नको नको त्या गोष्टी ऐकवू लागली. पण आता तिला हे सर्व सहन झालं नाही. त्यामुळे ती म्हणाली, बस झालं ताई, खूप बोललात. तुम्ही मला उगाचच ऐकवत आहात. एकतर इतक्या कडाक्याच्या थंडीत जिथे तुम्ही दोन दोन चादरी घेऊन झोपलेले असता, तिथे मी उठून मोनूची तयारी करते आणि वरून तुमच्या गोष्टी ऐकून घेते. जर तुम्हाला तुमच्या मुलाची इतकीच काळजी असेल, तर उद्यापासून तुम्ही उठून त्याची तयारी करत जा. त्यावर कविता मोठमोठ्याने ओरडत म्हणाली, माझं लग्न तुझ्या आधी झालं आहे. त्यामुळे मी तू येण्याआधी भरपूर कामं केली आहेत. तसंच मी अनेक जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडल्या आहेत. त्यावर अंजली म्हणाली, तुम्ही मोठी जाऊ बनून माझ्यावर उपकार केले नाहीत. ज्या वयात तुमचं लग्न व्हायला हवं होतं त्या वयात तुमचं लग्न झालं. आता तुम्ही आधी सून म्हणून या घरात आलात, याचा अर्थ असा नाही की त्याचा बदला तुम्ही माझ्याकडून अशा प्रकारे घ्याल. आणि वारंवार मी तुझ्यापेक्षा जास्त कामं केली आहेत हे सांगत राहाल. जशा प्रकारे या घरात मी सून आहे, तसंच तुम्ही सुद्धा या घरची मोठी सून आहात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा घरातील कामं केली पाहिजेत. आणि राहिली गोष्ट मोनूला तयार करण्याची, तर तो तुमचा मुलगा आहे आणि ती जबाबदारी तुमची आहे. मग तुम्ही माझ्याकडून अपेक्षा कशी काय ठेवू शकता? माझ्याकडून जितकं होईल तितकं मी केलं. बस. पण आता यापुढे नाही. उद्यापासून तुमच्या मुलाला तुम्हीच तयार करा, असं अंजली रागाने म्हणू लागली. अंजलीचं असं म्हणणं ऐकून कविता तिच्या सासूला म्हणाली, बघितलं काय, हिची जीभ किती चुरू चालत आहे. मोठ्यांचा आदर करणे हे हिला माहीतच नाही. तिची सासू तिला काही म्हणेल याआधीच अंजली तिच्या सासूला म्हणाली, अहो आई, आतापर्यंत मी खूप समजून घेतलं आणि समजुतीनेच घरातली कामं केली. पण आता यापुढे करणार नाही. ताई आणि मी आम्ही दोघीही या घरच्या सुना आहोत. जर त्यांच्याकडून मिळून मिसळून कामं होत नसतील, तर तुम्ही यापुढे काय होईल ते बघालच. अंजलीचा असा स्पष्ट वक्तेपणा पाहून तिची सासू तिला काहीच बोलली नाही. उलट त्या मोठ्या सुनेला म्हणाल्या, अगं कविता, अंजली काहीच चुकीचं बोलत नाही. ती सुद्धा तुझ्यासारखी या घरची सूनच आहे. त्यामुळे घरातील कामं तुम्हा दोघींना मिळून मिसळून करावी लागतील. आणि हो, स्वतःच्या मुलाची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे. आणि आता हा तमाशा बंद करा. जा आणि दोघीही आपली आपली कामं करा. सासूच्या गोष्टी ऐकून कविता जोरजोरात पाय आपटत स्वतःच्या खोलीत निघून गेली. पण अंजली मात्र स्वयंपाकघरात जाऊन तिची कामं करू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी चादरी घड्या करताना कविता विचार करू लागली की कुठे मस्त या गादीवर मी आराम केला असता. पण एका छोट्याशा टिफिनमुळे उगाच एवढा मोठा तमाशा केला. पण आता पश्चातापाशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता. आता मुलाला तयार करताना कविताचा ओरडण्याचा आवाज घरात गुंजत होता. तर अंजली मात्र तिच्या खोलीत गादीवर पडून जावेच्या आवाजाने गालातल्या गालात हसू लागली. तर मित्रांनो, जर एखादी व्यक्ती तुमचं काम गपचूपपणे करत असेल, तर उगाचच त्यांच्यातील उणिवा काढता कामा नये. नाहीतर कामं स्वतः करण्याची धमक ठेवली पाहिजे. आता कविताचं असं झालं की तूप पण गेलं आणि माप पण गेलं. याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला अजून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नव्या कथांसोबत. धन्यवाद.